राज्य सरकारनं मोठी घोषणा करून सांगितलं की मोफत वीज आम्ही शेतीला देतोय. पण मोफत वीज देणं म्हणजे कधीही देणं किंवा न देणं असा प्रकार आहे का? शेतकऱ्याला ज्यावेळेस विजेची गरज असते, ज्यावेळेस रबीचा हंगाम असतो, त्यावेळेस सगळ्यात जास्त मागणी शेतकऱ्यांची असते, विजेची गरज असते. त्यावेळेस त्या शेतात फक्त म्हणजे वीज असते पण व्होल्टेज नसतं. 220 आपल्या केव्हीच्या सबस्टेशनवरनं 33 केव्ही सबस्टेशनला जो सप्लाय येतो, तिथे 33 केव्ही व्होल्टेज याच्याऐवजी तिथं 29 पर्यंत व्होल्टेज येतं. मग तिथून शेतकऱ्यांपर्यंत किती जात असेल? मग शेतकऱ्यांची मोटरी चालत नाहीत व्होल्टेजच्या अभावी. त्यामुळं आपण फक्त मोफत विजेची घोषणा करायची आणि प्रत्यक्षात शेतीला वीजच पुरवठा करायची नाही, असं धोरण या सरकार दिसतंय. अध्यक्ष महोदय, बरेच असे फिडर आहेत की तिथे 1 दिवस आड 2 दिवस आड असं शेतीला वीज पुरवठा होतो. 8 तास आपण वीज द्यायचं ठरवलं, दिवसा वीज द्यायचं ठरवलं. सरकारनं सांगावं की राज्यातले किती फिडर सध्या तुम्ही दिवसा वीज देताय 8 तास. दिवसा द्यायचं तर लांबच, पण कमीत कमी 8 तास सुद्धा तिथं शेतीला वीज मिळत नाही. कुठं 6 तास, कुठं 4 तास, काही फिडरला 2 दिवस, 1 दिवस आड, काही फिडरला 2 दिवस आड. त्यामुळं अध्यक्ष महोदय, कमीत कमी 24 तासातले 8 तास तरी सलग वीज आणि त्याला पुरेसा व्होल्टेजनं असा विद्युत पुरवठा करावा, तर शेतकऱ्यांना काहीतरी उत्पन्न काढता येईल. ना तर अध्यक्ष महोदय, पाणी दिसतंय, पीक दिसतंय, परंतु व्होल्टेज अभावी पिकं जळून जात आहेत.